मनसेतर्फे ठिकठिकाणी निदर्शनं सुरू, दहिसरमध्ये निदर्शन, हिंदी सक्ती विरोधात मनसे रस्त्यावर। हिंदी सक्ती गुजरातमध्ये नाही, फडणवीस सरकार हिंदी सक्ती महाराष्ट्रात का लादतंय? राष्ट्रीय पातळीवरून मराठीपण नष्ट करण्यासाठी हे कारस्थान, हिंदी सक्तीवरून संजय राऊतांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज रात्री 9 वाजता त्रिभाषेसंदर्भात महत्त्वाची बैठक, हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक संघटनांकडून विरोध, तर भाषेसंदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। गद्दार लोक सेना हायजॅक करणार होते, पण त्यांना पळून जावं लागलं, भय आणि भ्रष्टाचारामुळे गद्दार लोक पळून गेले, गुलाबराव पाटलांच्या आरोपांनंतर संजय राऊतांचं उत्तर। पक्षाचे तुकडे करणाऱ्यांवर काय विश्वास ठेवायचा, यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे चोरावर विश्वास ठेवण्यासारखं, गुलाबराव पाटलांच्या आरोपांवर वडेट्टीवारांचा निशाणा, राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता, गुलाबराव पाटलांचा आरोप। आम्ही नवीन पण कधी केमछो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाही, जिलेबियन फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना ट्विट करत उत्तर। भास्कर जाधव मुंबईत आल्यावर उद्धव ठाकरेंशी बोलतील, भास्कर जाधव हाडाचे शिवसैनिक, भास्कर जाधव आम्हा सर्वांना प्रिय, भास्कर जाधवांवर विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी नाराज नाही, 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी घ्यायला तयार, नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। पवारांचा पक्ष सोडला ही माझी चूक झाली, पण पक्षात माझी घुसमट होते असा त्याचा अर्थ नाही, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांसह अनेकांनी विपरीत परिस्थितीत शरद पवारांची साथ सोडली, वेगळ्या परिस्थितीनं निर्णय घ्यायला लागल्याचं ते खासगीत सांगतात, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अबू आझमींच्या वक्तव्याची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून चौकशी सुरू, राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस बजावणार, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू, अबू आझमी भाजपच्या इशाऱ्यावर विधान करतात, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची अबू आझमींवर टीका, वारीमुळे रस्ता जाम होतो असं वक्तव्य काल अबू आझमींनी केलं होतं। मुंबईतील दादर शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी, मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, हिंदू धर्मरक्षक असा बॅनरवर उल्लेख। पुण्यात शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बॅनर वॉर, शिवसेनेच्या बॅनरला ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर, निष्ठेचे सोडून विचार सत्तेसाठी एक लाचार, ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेला प्रत्युत्तर। इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा, छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, जलील यांनी हरिजन शब्द वापरल्यानं आंबेडकरी संघटना आक्रमक। मी कधीही जातीयवाद केला नाही, त्यामुळे मी आजच्या मोर्चाला घाबरत नाही, संभाजीनगरमधील आजच्या मोर्चावर माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्याची मुख्यमंत्र्यांनी पडताळणी करून कारवाई करावी, ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईकांची मागणी, 100 कोटी खर्च करून देखील आजूबाजूचा परिसर खचला, नाईकांचा आरोप। दिल्लीत 4 ते 6 जुलै दरम्यान संघाच्या बैठकीचं आयोजन, सरसंघचालक मोहन भागवत, 46 प्रांतांचे प्रचारक उपस्थित राहणार, संघाच्या शताब्दी वर्षासंदर्भात सविस्तर चर्चा होणार। ठाकरेंच्या शिवसेना गटप्रमुखांचा निर्धार मेळावा, अरविंद सावंतांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन, परळमध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार मेळावा। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आज दिल्ली दौरा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करण्याची शक्यता, महत्त्वाच्या बैठकीसाठी बावनकुळे दिल्लीला जात असल्याची माहिती। जालन्यात आमदार प्रतापराव चिखलीकरांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांसमोर आरक्षणाबाबत भूमिका मांडणार, चिखलीकरांचं आश्वासन। विधानसभेतील पराभवाचं खापर काँग्रेसनं भाजपा आणि आयोगावर फोडलं, जनतेसमोर खोटं मांडण्याचं एकमेव काम काँग्रेसकडे शिल्लक, काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला भाजप मंत्री विजय चौधरींचं उत्तर। शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया, तर शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, कोकाटेंचं स्पष्टीकरण। इराण इस्रायल युद्धानंतर इस्रायलमधून अनेक भारतीय आता मायदेशी परतत आहेत, युद्धानंतर इस्रायलमधील भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत पाठवलं जात आहे। इस्रायल इराण युद्धाचा भारताला फटका बसणार, भारतात फक्त 16 दिवस पुरेल एवढाच एलपीजी गॅसचा साठा, सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशाकडून पुरवठा खंडित होण्याची भीती, सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशाकडून पुरवठा खंडित होण्याची भीती असल्यामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता। शेअर बाजारात जवळपास 690 अंकांची घसरण, दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजार 690 अंकांनी कोसळला, अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये।
कच्च्या तेलाच्या किमतीत 3% वाढ. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर बॉम्ब हल्ले केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. एअर इंडियाच्या विमानातील आणखी एक तांत्रिक बिघाड उघड. दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या बोईंग 787 मध्ये तांत्रिक बिघाड. अहमदाबाद दुर्घटनेपूर्वी 1 जून रोजीची घटना. धडकी भरवणाऱ्या प्रकारानंतरही विमान हाँगकाँगमध्ये सुखरूप उतरलं. एअर इंडियाकडून तिकिटाची रक्कम परतफेड करणार. रद्द उड्डाणांच्या तिकिटाची रक्कम प्रवाशांना परतफेड करणार. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती. रेखाचित्र जारी केले ते नव्हे तर दुसरेच दहशतवादी. एनआयए तपासातून माहिती उघड. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली 2 जणांना अटक. सूत्रांची माहिती. आयएएस अधिकारी सचिन ओंबास यांच्या ओबीसी प्रमाणपत्राची चौकशी होणार. ओंबास सध्या सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत. बोगस प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवल्याची यूपीएससीकडे तक्रार. केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले चौकशीचे पत्र. एसटी महामंडळाच्या आर्थिक कामकाजाची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार. प्रताप सरनाईक दुपारी 12:30 वाजता श्वेतपत्रिका जाहीर करणार. देशातील 4 राज्यांमध्ये 5 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल. पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात आणि केरळमध्ये झाली होती पोटनिवडणूक. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये पोटनिवडणूक. गोंदियाच्या सालेकसा आमगावमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी. 100% भाजप उमेदवार निवडून आणू. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आमदार संजय पुराम यांचा विश्वास. नागपुरात वीज पुरवठा खंडित होण्याच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून फडणवीस संतप्त. मुख्यमंत्री फडणवीस गडकरींकडून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी. नागपुरात सतत वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी. कवी हेमंत दिवटे राज्य सरकारचा पुरस्कार परत करणार. हिंदी सक्तीच्या निषेधात राज्य सरकारचा पुरस्कार परत करणार. 2021 साली हेमंत दिवटे यांना कवी केशवसूत पुरस्कार. मरीन ड्राईव्ह परिसरात इमारतीला मोठी आग. मरीन ड्राईव्ह परिसरातील निळकंठ इमारतीला मोठी आग. गोरेगावमध्ये फिल्म सिटीला अनुपमा मालिकेच्या सेटला आग. आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. आगीत सेटमधील साहित्याचं नुकसान झाल्याची माहिती. मुंबईत मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ. घाटकोपर मेट्रो स्टेशनवर हजारो प्रवाशांची गर्दी. कामाची वेळ बदला जेणेकरून गैरसोय होणार नाही. प्रवाशांची भावना. ठाण्याच्या शहापूरमधील लघु पाटबंधारे विभागातील स्लॅब कोसळला. पंचायत समितीची इमारत मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेल्या इमारतीत कर्मचारी जीव मुठीत धरून काम करतायत. चंद्रपूरमध्ये उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून दुकानदार महिलेची हत्या. रागाच्या भरात अल्पवयीन मुलानेच हत्या केल्याचं तपासात समोर. गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी. सांगलीत मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू. आटपाडीतील नेलकरंजीमधील घटना. नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं मारहाण. धोंडीराम भोसलेला आटपाडी पोलिसांकडून अटक. नवी मुंबईतील कामोठे परिसरात हिट अँड रन. मद्यधुंद कार चालकाची महिलेला धडक. कार पार्किंगमधील वाहनांना देखील धडकली. घटना सीसीटीव्हीत कैद. जखमी महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू. चर्चगेट विरार लोकलमधील 2 महिलांमधील हाणामारी प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल. दोन्ही महिलांच्या आरोपांनंतर दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा. पुरच्या घोंगडे वस्तीत किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान राडा. हॉर्न का वाजवतो असं विचारलं म्हणून बाचाबाचीचं रूपांतर भांडणात दोन्ही गटाकडून दगडफेक. दोन्ही गटातील 7 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. संतोष तब्बल 2 महिने फरार होता. पोलिसांनी अकलूजमधून जेरबंद केलं. चंद्रपूर जिल्ह्यात नव्या वाहन नंबर प्लेट्सच्या लावणीचे 11% काम पूर्ण. जिल्ह्यात 23 केंद्र सुरू असल्याची परिवहन विभागाची माहिती. शासनाकडून 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. इचलकरंजीतील 2 सावकारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सावकाराला पैसे परत देऊन गाडीची परस्पर विल्हेवाट लावली. मालवाहतूक गाडीची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा. कोल्हापूरच्या इचलकरंजीत बेकायदेशीर कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला अटक. स्वप्नील फातलेकडून कोयता जप्त. न्यायालयानं सुनावली 1 दिवसाची कोठडी. अमरावती बाजार समितीच्या माजी उपसभापतीला जीवे मारण्याची धमकी. सचिव दीपक विजयकर यांच्याकडून गणेश कडूंना जीवे मारण्याची धमकी. सचिव विजयकर विरोधात वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावात 3 वाहतूक पोलिसांवर साखळदंडानं हल्ल्याचा प्रयत्न. रिक्षा बाजूला घ्यायला सांगितल्याच्या कारणावरून राग अनावर. 5 जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 5ही जणांना अटक. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा मोठा फटका. एका कंपनीचे बियाणे उगवलेच नसल्यानं शेतकरी संतप्त. कंपनीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. पुण्यात पावसाच्या सरी. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस बरसला.
परभणीत 2 आठवड्यापासून पावसाची दडी, शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी प्रयत्न, शेतातील पिकांना तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी देण्याचा प्रयत्न। नागपुरातील रिंग रोड दुभाजकांवर लावलेली अनेक झाडं सुकण्याच्या वाटेवर, देखभालीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने अनेक झाडे सुकली, झाडं लावण्यासाठी 5 कोटींचा खर्च झाल्याची माहिती। सिंधुदुर्गातील तळेरे पियाळी फोंडा हा मार्ग खड्डेमय, अवजड वाहतुकीमुळे रस्त्याला खड्डे, रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची मागणी। बुलढाण्याच्या सिनगावमधील शाळेत विद्यार्थ्यांकडून पहिल्याच दिवशी करून घेण्यात आली स्वच्छता, दादा भुसे शाळेत येणार असल्याने विद्यार्थ्यांना करायला लावली स्वच्छता। शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण मंत्री दादा भुसे बुलढाण्यात सिनगाव जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत केलं विद्यार्थ्यांचं स्वागत, विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून वाजत गाजत मिरवणूक। गंगापूर धरणातून 3900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ, गोदावरी नदीवर पूरसदृश्य परिस्थिती। चिपळूण कराड महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद, 27 जूनपर्यंत महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय, पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुरू। रायगडमधील कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मार्ग खड्ड्यात, महामार्गावरील कशेळी भागात खड्ड्यांचं साम्राज्य, ऐन पावसाळ्यात प्रवाशांचा जीव टांगणीला। वाशिम जिल्ह्यात 10 दिवसांपासून पावसाची दडी, काटा गावातील शेतकऱ्यांना पेरलेले सोयाबीन आणि तुरीचं पीक ट्रॅक्टरनं मोडलं, दुबार पेरणीसाठी शेत तयार करण्याचं काम सुरू। परभणीत रवींद्र धर्मे यांची ठाकरेंच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड, धर्मे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय, धर्मे यांच्याकडे जिल्ह्यातील 9 पैकी 5 तालुक्याची जबाबदारी। पालघरच्या वाडा तालुक्यातील कोयलू ग्रामपंचायतचे सरपंच श्याम भवर अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, अमोल गोरे या युवकानं केली होती तक्रार।